राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त नवजीवन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर बी.के. निळे डोंगरगावकर यांच्या पुढाकारातून 28 मे ते 4 जून दरम्यान डोंगरगाव, डोरली, पिंगळी, रुई निवगा बाजार, केदारनाथ, पळसा, बरडशेवाळा व चिंचगव्हाण या 9 गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। विविध तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरांना ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिबिरामधून अनेक रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले। ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर बी.के. निळे यांच्या सहकार्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। शिबिरादरम्यान संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक मोठ्या मंडळाचेही सहकार्य लाभले। टी24 मराठीसाठी भगवान कदम, जिल्हा प्रतिनिधी, नांदेड, हदगाव। पुण्यश्लोक राजमाता युवकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या औचित्य साधून आमच्या नवजीवन हॉस्पिटल व नर्सिंग होमच्या सर्व टीमने मिळून जवळपास दिनांक 28 मे ते 4 जून या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये 9 शिबिरे आम्ही अलग अलग गावामध्ये अरेंज केलेली होती। या शिबिरामध्ये हजारो रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनामध्ये लोकहिताचे आणि सार्वजनिक कामं असे भरपूर केलेले होते। तेच हे करून आम्ही या शिबिरामार्फत गोरगरीब लोकांचे खेडोपाडी जाऊन जवळपास 9 दिवस हे 9 शिबिरं आम्ही घेऊन जवळपास हजारो रुग्णांना या ठिकाणी तपासल्या गेले। त्या शिबिरामध्ये शुगर, BP, काही गरोदर माताचे आजार, स्त्रियांचे आजार आणि सार्वजनिक जीवनामध्ये जे काही आजार असतील ते आजार आम्ही या शिबिरामार्फत तपासण्या करून औषधी वाटप केली। या शिबिरामध्ये माझ्यासोबत आमच्या नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर श्याम दळवी साहेब, तसेच डॉक्टर गौरी रावते मॅडम, तसेच डॉक्टर शिवानी जयस्वाल मॅडम आणि डॉक्टर विजगर साहेब, डॉक्टर निमडगे साहेब, डॉक्टर गंगासागर साहेब, डॉक्टर गजानन कदम साहेब, डॉक्टर पिराजी पवार साहेब आणि डॉक्टर शुभम नाईक चिचगावकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर नाईक मॅडम, या सर्व टीमने त्यांच्यासोबतच आमच्या हॉस्पिटलचे केमिस्ट निरंजन दहेकर यांनी मोफत औषधी वाटप केली आणि सिरी लॅबचे संचालक शुभम पावडे यांनी शुगरची मोफत तपासणी केली। असा जवळपास 9 शिबिराचे आम्ही या ठिकाणी आयोजन केले होते। आज चिचगाव येथे 9वे शिबिर यशस्वीरित्या पार पडलं आणि आमचा हा सर्व संकल्प होता तो आज या ठिकाणी संपला।